उद्धरण या प्रकरणाची आधी आपले 31 वचनं झालेली आहेत. आज 32व्या वचनापासून पुढे आपण चिंतन करणार आहोत. मागील वचन झालं, सत्ता बोलीजे, सुचा बोलीजे, अव्यभिचार्य ज्ञान बोलीजे. सत्ता ज्ञान झाल्यामुळे एक सूचित म्हणजे एक निश्चिती आहे की माझी प्राप्ती मला होईल आणि मी माझ्या या सत्ता ज्ञानाच्या साधनावरून कधीच ढळणार नाही, व्यभिचरणार नाही. अव्यभिचार्य ज्ञान यामुळे झालेलं आहे. आजचं वचन आहे 32 क्रमांकाचं. सत्ता ते विदित. आता सत्ता बोली जे, सुचा बोली जे सांगितलं, तर मग हे जे काही नवलपरीची सत्ता म्हणू काय, म्हणजे काहीतरी सांगितलं वेगळं आत्ता इथे, आणि तिकडे अप्रोक्ष ज्ञानामध्ये जे काही दर्शन होणार आहे ते काहीतरी वेगळं आहे, असं आहे का काही ना. स्वामी सांगतात सत्ता ते विदित, म्हणजे जेची विदित शाब्दी त्याची सत्ता अप्रोक्ष ज्ञानामध्ये होते. म्हणजे जे शाब्द ज्ञानामध्ये आपण ऐकलेलं आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर संदर्भामध्ये त्यांचे जे काही वर्ण सांगितलेले आहे, परिवार सांगितलेले असेल, जी काही माहिती इथे शाब्द ज्ञानामध्ये आपल्याला मिळालेली आहे, तसंच्या तसंच तिकडे बघायला मिळणार आहे. अर्थातच तिकडे जसंच्या जसं आहे तसंच या ठिकाणी आपल्याला शब्दरूपामध्ये फक्त सांगितलेलं आहे. आणि तसंच आपल्याला अप्रोक्ष ज्ञानामध्ये गेल्यानंतर या अप्रोक्ष ज्ञानी यांना ते सगळं तसंच्या तसंच बघायला मिळणार आहे. सत्ता ते विदित, सत्ता ज्ञान तेची अप्रोक्ष ज्ञान. तर सत्ता ज्ञानाला सत्ता ज्ञान हे एकच नाव आहे का ना? सत्ता ज्ञानाला अप्रोक्ष ज्ञान हे सुद्धा एक नाव आहे. अप्रोक्ष म्हणजे ते सप्रोक्ष, जे काही ऐकलेलं आहे ते प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी बघायला मिळतं की प्रत्येक देवतेचे स्वरूप तिथे कळतं की इथून सुरुवात झाली इथे संपली. अनंत ब्रह्मांडाला व्यापक जी माया आहे, म्हणजे सकळ ब्रह्मांडाला जिने व्यापलेलं आहे अशी जी माया आहे, ती सुद्धा इथे सुरू झाली आणि इथे संपली, असं तळ हाताच्या रेषेसारखी ती दिसते मायेचं स्वरूप सुद्धा. आणि परमेश्वर स्वरूप जे आहे त्यातला ते स्वरूपाचं सुद्धा दर्शन त्या ठिकाणी होतं. आणि मग जसं जसं अप्रोक्ष ज्ञानामध्ये अजून, जे शाब्दापेक्षा अप्रोक्ष ज्ञानामध्ये दर्शन आहे, अप्रोक्षापेक्षा सामान्यामध्ये ईश्वर स्वरूपाचं अजून चांगल्या प्रकारे दर्शन आहे, विशेष ज्ञानामध्ये अजून चांगल्या प्रकारे दर्शन आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की सकळ जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वराचं स्वरूप जे आहे या ठिकाणी आपल्याला ते अप्रोक्ष ज्ञानी यांना ते दिसतं. आता अप्रोक्ष ज्ञान झाल्याने कवन कवन कार्य झाले, अजून काय काय झालं, किंवा अप्रोक्ष ज्ञानाचा विशेष तो कोणता न? सत्ता ज्ञानी अशेष कर्म जाणे, कर्मक्षाळनी उपाव जाणे, येते विघ्न जाणे, विघ्नोपशमू जाणे. सत्ता ज्ञानामध्ये अशेष कर्म जाणे म्हणजे संपूर्ण जे काही कर्म आहे, जे आपल्याला लागलेले आहेत, आत्ता आपल्याला कुठले कर्म लागतायत आणि कुठले कर्म नाचतायत हे आपल्याला काही कळत नाही. स्वामी सांगतात भटोबासांना की येतुले दिस काही करता काय होय ऐसे तुम्ही जाणा नागा. म्हणजे इतक्या दिवस कुठलं कर्म केल्याने कुठलं कर्म लागलं किंवा कुठलं कर्म केल्याने कुठलं कर्म नाचलं, ऐसे तुम्ही जाणा नागा, तुम्ही अनंत सृष्टी अतिक्रांता. म्हणजे असे अनंत सृष्ट्यांचे, अनंत युगांचे, अनंत चौकड्यांचे, अनंत जन्मांचे सगळे कर्म जे आहेत ते आपल्याला लागलेले आहेत. आता या ठिकाणी सुद्धा जर का एखादं आपण काहीतरी काम केलं त्याच्यामुळे आपलं कुठलं कर्म नाचलं नेमकं माहिती नाही. एखादा भोग आपण इथे भोगला, काहीतरी आपलं तब्येत खराब झालेली आहे, काही अपघात झालेला आहे, तर याच्यामुळे नेमकं कुठलं कर्म आपण जोडलं होतं म्हणून हे आपल्याला मिळालं, आणि कुठलं कर्म याच्यामुळे नाचलं गेलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. एखादं काहीतरी मनस्ताप होतो एखादा, त्या मनस्तापामध्ये पण एखादं कर्म नाचून जातं आणि अनेक कर्म लागतात पण. म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये कर्म नाचल्या पण जातं आणि लागल्या पण जातात. क्रिया उभय रूपा म्हणजे पापरूप सुद्धा आणि पुण्यरूप सुद्धा, किंवा क्रिया उभय रूपा म्हणजे नाचते सुद्धा आणि लागते सुद्धा, दोन्ही गोष्टी होतात. जसं आपण भोजन कोणाला देतो आहे तर याच्यामध्ये कर्म लागतात सुद्धा आणि कर्म नाचतात सुद्धा. समजा एक प्रकारे समजा दैवराटीचं समजा काही असेल तर त्याच्यात नाचलंही जातं, काही कर्मनाश होतोय सेवादास्यामुळे, परंतु त्या सेवादास्य करताना काही समजा चुकीच्या काही गोष्टी केल्या तर त्याच्याने अयोग्यता पण लागू शकते.
समजा त्याच्यात आपण काही हिंसा समजा एखादी घडली काही, तर त्याच्यामध्ये ती अयोग्यता लागू शकते आणि योग्यता पण लागते. कर्म नाश सुद्धा होतो आणि कर्म लागतं सुद्धा, असं दोन्ही गोष्टी होतात. एखादं कर्म आपण भोगतो आहोत म्हणजे त्या संदर्भातलं काही दुःख भोगतो आहोत म्हणा, तर मग ते दुःख तर भोगलं जात आहे म्हणजे ते कर्म नासलं जात आहे, परंतु त्याच संदर्भामध्ये आपण अनेक काही हालचाल करतो, धावपळ करतो, औषधी उपचार करतो, तर त्याच्यामध्ये अनेक दुसरे जे कर्म आहेत ते त्याच्यामध्ये लागू शकतात. तर असं हे चालू राहतं. तर असे अनेक कर्म लागलेले आहेत. म्हणून इथे सांगितलेलं की सत्ताज्ञानी अशेष कर्म जाणे, म्हणजे त्या कर्मांचं दर्शन आपल्याला नाहीये. इथे शाब्दज्ञानामध्ये आपल्याला कळतही नाही कुठले कर्म लागले, कुठले लागले आणि कुठले नाचले आणि किती कर्म आहेत याचं कधी दर्शन आपल्याला होत नाही. परंतु अपरोक्ष ज्ञानामध्ये सकळ कर्मांची जाणीव आहे, सकळ कर्मांचं देखणं सुद्धा आहे. कुठलं कुठलं कर्म आहे हे सगळं त्या ठिकाणी दिसतं आहे. नुसतं कर्माचं जाणणं आहे का ना, कर्मक्षाळनी उपाव जाणे, म्हणजे कर्म काय काय आहेत आणि ते कर्म कसे कसे नासायचे आहेत याबद्दल अपरोक्ष ज्ञानी यांना त्याची जाणीव आहे, त्याचं ज्ञान आहे. आत्ता आपल्याला त्याचं ज्ञान नाहीये की बाबा काय कर्म केलं पाहिजे की जेणेकरून हे अमका अमका दोष जो आहे तो नासू शकेल आपला, ते आपल्याला माहिती नाहीये. तर मग आपण त्यानुसार अंदाज लावतो की बाबा आता इथे कुठेतरी श्रीप्रभूंनी कोणाला तरी थापा मारलेला आहे, त्याच्यामुळे काय होणार, त्या व्यक्तीची ती अमकी अमकी काहीतरी कर्म नासून जाऊ शकतात. किंवा मग काहीतरी स्वामी कोणाला तरी काहीतरी कार्य करायला लावतायत, नाथोबासांना साप पकडायला लावतायत, कुठे नदीमध्ये त्यांना पोहायला सांगतात आहे, किंवा डोमेग्रामच्या त्या विभागामध्ये स्वामी आमचे धावोविती, पवविती, झुंजविती अशा काही गोष्टी करवून घेत आहेत. तर याच्यामुळे काय काय कर्म नाचतंय तर ते जे काय आहे की ते परमेश्वरालाच माहिती. म्हणजे कुठलं कर्म नाचतंय, कुठलं लागतंय, काय होतंय, किती योग्यता होते, किती काय अयोग्यता जोडतोय आपण. तर या ठिकाणी आपल्याला त्याचे ते पक्क माहिती नाही आपल्याला की बाबा हा दोष नसण्यासाठी हेच केलं पाहिजे. जसं सांगितलं जातं की काही दोष घडला असेल तर मग तो अधिकरणांच्या ठिकाणी, कोणी जाणत्या व्यक्तीच्या ठिकाणी तर काय केलं पाहिजे, प्रसव मोडला पाहिजे, जेणेकरून मग आपण त्याच्यामध्ये सरसकट दोष सगळेच घेतो. मग आपल्याला नेमकंच माहिती नसतं की नेमका दोष कुठला घडलाय. कधी कधी एखादा मुख्य दोष असेल तर तो कळतोच, परंतु एखादी 1 महिन्याची, 8 दिवसाची, 5 दिवसाची पोथी असेल तर या पोथीमध्ये आपण जे जे काही एकमेकांच्या सोबत राहिलेलो आहे, ज्याच्यामुळे एकमेकांना काहीतरी उलटसुलट बोलल्या गेलेलं आहे, एकमेकांना काय पाय लागला असेल, काही दोष घडला असेल, एखाद्यांची मनं कुठल्या ना कुठल्या ह्याच्यातनं दुखावल्या गेलेली असतील, तर मग आपल्याला नेमकं माहिती नसतं की परफेक्ट की कुठले दोष आपण केलेला आहे. मग अशा वेळेस आपण सरसकट दोषांचं प्रसव जो आहे तो मोडतो. मग त्याच्यामध्ये सगळंच आपण घेतो, बोलण्या, चालण्या, उठण्या, बसण्यापासनं, आगळी पाणी सांडण्यापासून हे सगळे दोष आपण त्याच्यामध्ये घेतो आणि त्या दोषांच्या नासार्थी आपण प्रायश्चित करत असतो. आता जर का आपल्याला कळलं की हा अमका दोष आहे तर त्याच्यासाठी मग ते अमकीच क्रिया केली पाहिजे. समजा आपल्याला माहिती आहे की अनुसरणाचा अडथळा आहे तर मग त्या ठिकाणी नामस्मरण जे आहे ते नामस्मरण आपण केलं पाहिजे. किंवा एखाद्याचं मन आपल्या बोलण्याने दुखावल्या गेलं असेल तर त्यांच्यासमोर 2-5 दंडवत घालून रडून पडून दुःख व्यक्त केलं तर कदाचित तुम्ही जर का यथार्थ प्रायश्चित तुमच्याकडनं घडलं तर मग तुमची जी चाल आहे दोषाची ती थांबून जाणार. परंतु समोरच्याचं ज्याचं मन दुखवलेलं आहे त्यांनी काय मान्य केलंच नाही, मी काय मान्य करतच नाही याचं प्रायश्चित, त्यांनी माझं खूप मन दुखवलेलं आहे, तर त्याची चाल चालू राहील. म्हणजे समोरच्याबद्दलचं द्वेष मनात बाळगण्याचं जो काही प्रसवाची जी चाल आहे ती त्याची चालूच राहणार. आणि ज्यांनी दोष घडलाय ज्याच्यामुळे त्या व्यक्तीने प्रसव मोडला आणि प्रायश्चितामध्ये जसं त्यांनी वाच्यता केलेली त्या हिशोबाने जर का त्यांनी यथायोग्य आचरण केलं, दुःख मरेपर्यंत ठेवलं, क्रियेचे अनुताप पुरश्चरण जर का हे त्यांनी पाळलं तर त्याच्या ज्या दोषाची चाल जी आहे ती खुंटली, तिकडे थांबलेली आहे, नासली नाही. एकदम नासली असं नाही म्हणता येत, कारण की उद्या पुढे चालून लगेच असं होऊ शकतं की बाबा
समोरचा माणूस तो दोष आचरण करतोच आहे, तो काही ह्याचा दोष विसरायला तयार नाही. मग एक दिवशी हा पण शांत राहून राहून एक दिवशी हा पण काय होऊ शकतो, दोष आचरण करू शकतो की हा आम्ही प्रसव मोडला, सगळं माफी मागितली तरी हा जास्तच करतोय, त्याला दाखवायलाच पाहिजे. मग त्याचा दोष परत ही चाल खुंटलेली आहे ती चालू होणार आहे. परंतु आपल्याला जर का परफेक्ट माहिती असेल की ह्या दोषावर हेच म्हणजे ह्या काही गोष्टी तर आहेतच, परंतु त्याच्यामुळे पण प्रायश्चित केल्याने दोष नासला का, आपला दोष थांबला का की चालूच आहे, या गोष्टी आपल्याला कळत नाही. आपलंच रक्त कसं आहे आपल्याला कळत नाही. मग त्याच्यासाठी काहीतरी टेस्ट करावी लागते. मग ते आपण टेस्ट केली तर चालेल का, समजेल का आपल्याला, नाही, ते त्यांच्याकडेच द्यावी लागते ज्यांना ते कळतं. तसं त्याचं सगळ्या कर्मांचं जे काय आहे ते सगळं परमेश्वराला माहिती आहे. शाब्दज्ञानी यांना तितकंसं नाही कळत. आता जसं जसं तुम्ही तुमची एक परिपक्वता वाढवाल, तुमचं ज्ञान वाढवाल, तुमचं आचरण वाढवाल, तुमचं स्मरण वाढवाल, त्या हिशोबाने तुम्हाला काही काही गोष्टींचा अंदाज तुम्हाला येईल, काही काही गोष्टी तुम्हाला कळतील. कधी समजा असं असतं की बाबा आपण निघालो आणि अधिकरण आपल्याला म्हणतात आता जाऊ नका, थोडं थांबा, आणि तरी आपण म्हटलं नाही ना बाबा आमची गाडी आहे, तर मग गेलो आणि पुढे काहीतरी होतं, मग आपण आपल्या लक्षात येतं की अरे हो, म्हणजे हे काही अंदाज आहेत या गोष्टींचे, तर ते समजा कळत असतं कधी कधी. तर हा पण काय आहे, अंदाज आहे, किंवा त्यांना असं वाटतं मनातनं आणि ते बोलतात. वाचून परफेक्ट सगळेच सांगू शकत नाही की असंच आहे म्हणून. परंतु भटोबासांना अपरोक्ष ज्ञानाची झील म्हणजे थोडंसं एक हे झालेलं, सुरुवात झालेली असल्यामुळे त्यांना काही काही गोष्टी कळायच्या. आणि मग त्यांना कोणी विचारलं की बाबा तुम्हाला कसं माहिती, ते म्हणायचे श्री चक्रधराचे प्रसाद येतुलेही नेणे, म्हणजे देवाचा प्रसाद आहे, तो देवाने ती जाणीव करून दिलेली आहे आणि त्या जाणीवेच्या माध्यमातून मला ते कळतं. आता समजा मी एखादी गोष्ट बोललो आणि ती गोष्ट होते, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी बोलल्यामुळे झालंय किंवा तो माझा मोठेपणा का मला सन्मान, तसा नाहीये. कदाचित असं असतं की तुम्ही त्या विभागामध्ये त्या बैठकीमध्ये कोणाचं ऐकता तुम्ही जास्त, नेमकं त्यांच्या तोंडून काहीतरी वदवलं जातं. तुमची श्रद्धा कोणावर आहे, एखाद्या वेळेस समजा मार्गामध्ये आपण आहोत तर बाबांवर सगळ्यांची श्रद्धा असते, तर बाबांच्या मुखातनं ती गोष्ट येते, किंवा आपलं जे कोणी आपताय त्यांच्या मुखातनं एखाद्या वेळेस ती गोष्ट येते. बघा ज्यांचे अपघात झालेले असतात त्यांच्या घरी जाऊन बघा तुम्ही, मग ते म्हणतातच की मी म्हणतच होती यांना की जाऊ नका जाऊ नका, म्हणजे कुणाच्या ना कुणाच्या मुखातनं ते वदवलेलं असतं. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वर काय करतात, सहाय्य करतात आणि ती गोष्ट सांगतात. अर्थातच ते कुठलं कर्म घडणार आहे आणि अपघात घडणार आहे आणि म्हणून ते टाळलं जातंय अशातला काहीही म्हणजे ते स्पष्ट आपल्याकडे नाही आहे. परंतु अपरोक्ष ज्ञानी जे आहेत, अपरोक्ष ज्ञानी यांच्या बाबतीमध्ये वेगळं आहे. त्यांना अशेष कर्माची जाणीव आहे, म्हणजे देखणं आहे. काय काय कर्म मी जोडलेले आहेत, किती कर्म जोडलेले आहेत, कसे कर्म जोडलेले आहेत, आणि कर्मशाळानी उपावजाने, आणि ते कर्म मला कसं नासायचं आहे, कसं फेडायचं आहे, शाळायचं आहे, त्याचं जाणीव जी आहे त्याची जाणीव त्यांना अपरोक्ष ज्ञानियांना त्या ठिकाणी आहे. मग नुसतं कर्माचं ज्ञान आहे का नाही, येते विघ्न जाणे विघ्नोपशमू जाणे. येते विघ्न जाणे म्हणजे येणारं जे विघ्न आहे, देवतेचं विघ्न येणार आहे, ते विघ्न कुठल्या प्रकारचं विघ्न येईल याची जाणीव ते अपरोक्ष ज्ञानियांना आहे. आता आपल्या बाबतीत बघावं तर आपल्याला धड सांगता येत नाही बघताना की बाबा पाऊस येईल की नाही येईल हेही आपल्याला माहिती नसतं, बस येईल की नाही माहिती नाही, गाडी येईल की नाही माहिती नाही, काहीच आपल्याला माहिती नसतं. आपला मृत्यू कधी येईल हेही आपल्याला माहिती नसतं. परंतु जर का तुम्ही सजग असाल, तुम्ही सावध असाल, तुम्ही स्मरणनिष्ठ असाल, तर काही काही गोष्टींचे अंदाज जे आहेत ते परमेश्वर घडवून देतात, म्हणजे स्फुरवून देत असतात. आणि मग अशा वेळेस तुम्हाला रस्त्याने तुम्ही निघाले आणि तुम्हाला वाटलं की डाव्या हाताने न जाता उजव्या हाताने जावं, अचानक तुम्हाला असं मनात येतं आणि तुम्ही उजव्या हाताने जाता आणि नेमकं डाव्या बाजूला काहीतरी रस्त्याच्या डाव्या बाजूला काही ना काही अपघात होतो, काहीतरी होतं. तुम्ही म्हणतात बघा आपण इकडूनच जातो नेहमी, आज बरोबर इकडून आलो, म्हणजे येते विघ्न जाणे. आपण काही जाणलं नाही, परंतु कुणीतरी आपल्याला असं जाणीव करून दिली की इकडून जायचं आहे आपल्याला, आणि बरोबर आपण तिकडून गेलो. म्हणजे जेव्हा कुठला मुंबईला जेव्हा पहिल्यांदा बॉम्बस्फोट झालेला लोकलमध्ये, त्यावेळेस
म्हणजे एका उपदेशाने सांगितलेलं की मी त्याच गाडीने आणि त्याच डब्याला आम्ही यायचो. हां आणि हां त्यांनी सांगितलं की बाबा गाडी थांबली आणि हा नेहमी सांगितलं की मी आतमध्येच बसायचो असं. तर पण त्या दिवशी मी नेमका दरवाजामध्ये उभा होतो आणि गाडी थांबली, तसं उतरून चालत्या गाडीमध्ये लगेच जिना सोडून वर निघून गेले आणि मग स्फोट झाला. म्हणजे त्याच्यामध्ये हे वाच नाही की रोज आतमध्ये असणारा माणूस आत दरवाजात उभा राहिला आणि त्याच्यामुळे तो वाचला. विघ्न येणारं जे विघ्न आहे ते आपल्याला कळत नाही, परंतु कधी कधी असं असतं की येणाऱ्या विघ्ना संदर्भामध्ये आपल्याला काही ना काही जाणीव करून दिलेली असते. ते विघ्न येऊन गेल्यानंतर म्हणा किंवा आल्यानंतर म्हणा, ते जेव्हा आपल्याला बाधक ठरत नाही तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कोणी कोणी आपल्याला सावध केलेलं आहे. अपरोक्ष ज्ञानीयांना हे स्पष्टपणे माहिती आहे की कुठल्या देवतेचं विघ्न येणार आहे, आधी कुठल्या देवतेचं येणार आहे, नंतर कुठल्या, आणि शेवटी कुठल्या देवतेचं येणार आहे आणि शेवटी कुठल्या देवतेचं विघ्न येणार आहे हे त्यांना निश्चित माहिती असतं. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे स्वामींनी, येते विघ्न जाणे, येणारं विघ्न काय आहे, कशा प्रकारचं आहे त्याची जाणीव त्यांना आहे. आणि विघ्नोपशम जाणे म्हणजे येणाऱ्या विघ्नाला उपशम काय आहे, म्हणजे उपाय काय आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. बहुतांशी कधी कधी आपल्याला असं असतं की विघ्न काय आहे हे माहिती असतं, विघ्नाला उपाय काय हे आपल्याला नक्की नेमकं माहिती नसतं. मग आपण कोणाला तरी फोन करतो की बाबा असं संकट आहे बाबा, काय करायचं. आता सगळ्यांसाठी एकच हे आहे की बाबा नामस्मरण. प्रत्येक विघ्नाला उपाय एकच आम्हाला सांगून ठेवलेला आहे, विघ्न कुठल्याही प्रकारचं असो, नामस्मरण करत नाही. मग परंतु इथे जे काही विघ्न येणार आहे त्या विघ्नाला म्हणजे अपरोक्ष ज्ञानी कशा प्रकारे सामोरे जाणार आहेत आणि कशा प्रकारे ते विघ्नाचं उपशमन करणार आहेत ते आपण पुढच्या वचनांमध्ये बघूया. आता इथे सांगितलेलं की अशेष कर्म जाणे आणि कर्मक्षाळणी उपाव जाणे. तर मग हे जे क्षाळन अपरोक्ष ज्ञानी करतात, कर्माचं क्षाळन करतात, तर मग हे कुठे कुठे केलं जातं. कर्माचं क्षाळन एकाच ठिकाणी बसून केलं जातं का? नाही. सन्निधानिक शाळी का असन्निधानिक शाळी, एक तर ईश्वर अवताराच्या सन्निधानी, ज्या अवतारांच्या सन्निधानी ते आहेत, पुनःसंबंधित ज्या अवताराने त्यांना भेट देऊन अपरोक्ष ज्ञान दिलेलं आहे, अशा अवतारांच्या सन्निधानी राहून ते आपल्या कर्माचं क्षाळन करतात. किंवा असन्निधानिक शाळी म्हणजे ईश्वर अवताराच्या विरहित वेगळं जाऊन, कधी समजा हे ईश्वर अवतार पहुडलेले आहेत किंवा काही उद्धरण अवतार व्यसनाच्या निमित्ताने कुठेतरी बीजे केलेला असेल, मग अशा वेळेस अपरोक्ष ज्ञानी काय करतात, त्यांचं सेवा दास्य व्यापार त्यांचा चालू राहतो. आपण सांडव्याची लीळा जर का बघितली तर त्या ठिकाणी पूर्ण ते सगळं बांधून झाल्यानंतर एक शिळा त्याच्यावर फक्त लोटायची होती. अनेकांनी हात लावला पण ती शिळा अजिबात हल्ली सुद्धा नाही. आमच्या स्वामींनी एका म्हाताऱ्या बाईला, राणायसाला सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, खाली बसा, पाय दोन्ही हात जे आहेत ते मागे टेका आणि दोन्ही पाय त्या शिळेला लावा आणि लोटा. सगळे लोक म्हणायला लागले की बाबा आमच्या ज्यांनी साधी हल्ली सुद्धा नाही आणि आता ह्यांनाच आम्ही लोटायला सांगतायत. मग तेव्हा आचार्य म्हणतात की करते करवी ते काही आपण नाही, करते करवी ते परमेश्वर आहेत. आणि मग स्वामींनी सुद्धा त्या शिळेला स्पर्श केलेला आहे आणि मग त्यांनी जोर लावला आणि बरोबर ती शिळा जिथे पाहिजे तिथे जाऊन निभूती बरोबर बसलेली आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी सांगितलं जातं निर्णय की त्या ठिकाणी अपरोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी काय करतात, त्या तुमच्या सेवेला ते हातभार लावतात. मग कधी कधी असं असतं की एखादी सेवा केल्यानंतर अशक्य सेवा शक्य होते आणि आपल्याला असं वाटतं ते मी केलेली आहे, परंतु प्रत्येक वेळी त्याच्यात आपला सहभाग असतो पूर्ण 100% असं काय नाही आहे. परमेश्वराचं साह्य असतं, परमेश्वराची प्रसन्नता, मनोधर्म असतो आणि सोबत हे काही जी काय आपली सेवा जर काही योग्य असेल तर मग बाकीचे जे ज्ञानी आहेत ते सुद्धा कुठेतरी आपल्याला उपयोगी पडतात. वांचून सगळ्या गोष्टी आपण करतो आपल्यामुळे होतात असं कधीच तुम्ही, म्हणजे आता ही गोष्ट जर का माहिती पडली आपल्याला तर आपण असं म्हणूच शकत नाही की हे सगळं माझ्यामुळे होत आहे की मी करतोय. समजा एखादा मुलगा आहे छोटासा, तो काहीतरी कोणाला तरी गिफ्ट देतोय वगैरे, पण त्याला असं वाटतं मी दिलेलं आहे, म्हणजे त्याची भावना ती आहे. परंतु त्याला जर का जाणीव झाली तेव्हा त्याकडे लागले मी नाही दिलं, हे तर मला आमच्या घरच्यांनी घेऊन दिलेलं आहे, म्हणजे हे माझं काहीच नाही आहे, मी फक्त निमित्त आहे तिकडे देणारा. वांचून
घेऊन देणारे, पैसे देणारे कोणी वेगळेच आहेत, आणून देणारे कोणी वेगळेच आहेत. तसं आहे की या ठिकाणी विघ्नोपशमजाने आणि सन्निधानिक शाळी का सन्निधानिक शाळी म्हणजे एकतर ईश्वर अवताराच्या सन्निधानी त्या कर्मांचं क्षालन केलं जातं. सन्निधानी कर्माचं क्षालन जे आहे ते सेवादास्याच्या माध्यमातून केलं जातं की ईश्वर अवताराचं काही सेवा असेल, श्रीचरण शेपणे वगैरे काही असेल, काही अजून काही इतर सेवा असेल, स्वामीजी काही आज्ञा करतील किंवा स्वामींनी इतरांना या शाब्दज्ञानियांना जी काही आज्ञा केलेली आहे, समजा सांडव बांधण्यासारखे उपलक्षणे, त्याच्यामध्ये हे अप्रोक्ष सामान्य विशेष ज्ञानी आपला हातभार लावतात, आपापली मदत तिथे देऊ करतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या कर्माचं क्षालन होतं, म्हणजे सेवादास्यामुळे. असन्निधानिक शाळी का किंवा म्हणजे अथवा असन्निधानामध्ये शाळलं जातं म्हणजे अप्रोक्ष ज्ञानी हे बहुरूपता बहुकामता करून काय करतात, आपल्या कर्माचं क्षालन करतात. मग त्यामध्ये बहुरूपता म्हणजे बहुत रूपे धरणे आणि बहुकामना म्हणजे बहुकामना करणे, म्हणजे कल्पना करणे. आता जे कर्म मनुष्य देहातली आहेत आणि व्यवस्थित आहेत एकदम, अशा बाबतीमध्ये बहुरूपता आहे. मनुष्य देह आहे आणि ते पूर्ण रूपामध्ये आहे, तर त्या ठिकाणी बहुरूपता म्हणजे ते रूप घेतले जातं. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जसं एखाद्या लोहाराचं जर का समजा हे असेल, त्यांनी बघितलं, अप्रोक्ष ज्ञानियांनी जर का बघितलं की आता पुढचा जन्म कुठला आहे, ना लोहाराचा आहे, मग मनुष्य देह रचल्या जाणार, त्या लोहाराची काही साधन सामुग्री त्या ठिकाणी उपलब्ध होणार सामर्थ्याने. सगळं एखादा हातोडा मारला ते कर्म नासला. जे कर्म नासायला तुम्हाला 100 वर्षाचं पूर्ण हे करायचं आहे कलियुगाचा, जर का ते द्वापरीचं असेल तर 1000 वर्षाचं मनुष्याचं आयुष्य आहे, ते 10,000 वर्षाचं त्रेताचं आहे आणि 1,00,000 वर्षाचं कृतयुगाचं आहे. आता 1,00,000 वर्षाचं ते मनुष्य देह, आता तुम्हाला इथे घाई आहे पटापट, तुम्ही कुठे जायचं आहे, आपली गाडी आहे, तर आपल्याला चपातीचा एक घास सुद्धा जास्त वाटतो. आपण काय करतो, त्याचे 2 घास न करता एकच घास. म्हणजे कधी कधी तुम्हाला जेव्हा घाई आहे त्यावेळेस 1 सेकंड सुद्धा, 1 मिनिट सुद्धा, 1 तास सुद्धा, 1 महिना सुद्धा, 1 आठवडा सुद्धा तुम्हाला खूप वाटायला लागतो कधी कधी असं. मग अशामध्ये 100 वर्षाचंच काय, पण 5 मिनिटाचं जरी ते असलं तरी त्यांच्यासाठी ते खूप आहे. कारण की त्यांना काय करायचं, कर्मनाश पटापट आटपून त्यांना सामान्य ज्ञानात जायचं, तिथे मळांचं क्षालन करून तिथे पुढे विशेष ज्ञानात जायचं. तिथे मग जे काय अयोग्यता वगैरे जी काय आहे ते नासून प्राप्तीला जायचं आहे. त्यांना घाई आहे, आपल्यासारखं नाही की आज करू उद्या करू असं नाही आहे. तिथे पटापट सगळे कर्मांचा नाश आहे. आणि म्हणून 100 वर्षाचं, 1,000 वर्षाचं, 10,000 वर्षाचं, 1,00,000 वर्षाचं असं जे काय मनुष्य देह असेल ते त्या ठिकाणी एका क्षणामध्ये नासल्या जातं. त्यानंतर एखादा पुढचा जो जन्म आहे तो पुन्हा एखाद्या मनुष्य देहातला असेल, मग तो सुताराच्या ह्याच्यातला असेल, मग तसं ते देह रचून तसं ते जिन्नस साहित्य आणि त्या ठिकाणी मग ते सुतारकाम फक्त 1-2 सेकंड काय असेल हे म्हणजे सांगितलेलं आहे. वास्तविक कसा आहे तो भाग वेगळा, अजून हे वर्णन केलेलं आहे असं. आणि लगेच त्यांचा तो कर्मनाश जो आहे तो त्या ठिकाणी त्या मनुष्य देहाचा पण होऊन जाणार. आता पुढचं देह बघितलं की मुंगीचं आहे, लक्षात, म्हणजे तिकडे कर्म लागलेले आहेत, कर्म लेप लागलेले आहेत असे. मग मुंगीचं जर का आहे, मग त्या ठिकाणी आता मुंगीचं देह रचल्या जाणार नाही, बहुरूपता नाही, आता बहुकामना. म्हणजे फक्त लक्षात असं येईल, म्हणजे डोळे बंद करून म्हणा वगैरे की एक कल्पना केल्या जाईल की मी मुंगीच्या देहात गेलो आणि सत्संगाला आलेल्यांनी माझ्यावर पाय ठेवला. म्हणजे सत्संगाला आलेल्यांनी जर का लक्षपूर्वक जर का नाही आलो आपण, खाली जर का काही मुंग्या आहेत, काय आहेत ते प्राणी आहेत काही. आता समजा पावसाळा आहे तर कधी कधी असं असतं की बेडकांचे छोटे छोटे पिल्लं जे असतात, कधी पाली असतात वगैरे, ह्याच्यावर आपण पाय देऊन टाकतो किंवा अनेक अशा चुकीच्या आपल्या वर्तणुकीमुळे असं काही ना काही हिंसा होते. मग त्याच्यामुळे अशा प्रकारे ते आठवल्या जातं की बाबा मी मुंगी झालो, कुणी पाय ठेवला, मला दुःख झालं आणि ते दुःख असं थोडंसं हे भावलं की ते मुंगीचा जन्म तो नसला. वडाच्या याच्यामध्ये असेल, आता पुढचं स्थावरामध्ये असेल की मी गवतात जाणार आहे किंवा एखाद्या वृक्षामध्ये आहे, मग त्याची कल्पना केल्या जाते. नरक फळाविषयी कल्पना फक्त म्हणजे भावल्या जातं की मी असं असं झाड झालो, मी असं असं गवत झालो, मी असं असं प्राणी झालो, श्वान झालो,
वगैरे वगैरे, घोडा झालो, हे फक्त आठवूनच त्या कर्मांचा नाश होतोय, पटापट पटापट कर्मांचा नाश होतो. मनुष्य ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी बहुरूपता आहे. त्याच्यानंतर एखादं देवता फळ असेल तर त्या देवता फळाविषयी पण बहुकामनाच आहे, कारण देवता फळी जायचं नाहीये, तसं ते रस्ताच येत नाही. मग त्या ठिकाणी सुद्धा कामनाच आहे की बाबा मी देवता फळी गेलो ते भोगलं, बस संपला, नाचलं ते. अशा प्रकारे बहुरूपता आणि बहुकामना करून अपरोक्ष ज्ञानी काय करतात, असन्निधानी क्षाळी म्हणजे असन्निधानी आपल्या कर्मांचं क्षालन करतात. आता असन्निधानी कर्मांचं क्षालन केलं आणि सन्निधानी कर्मांचं क्षालन केलं तर दोन्ही ठिकाणी कर्मांचं क्षालन सारखंच आहे का? ना स्वामींनी सांगितलं की सन्निधानी तोकडेनी बहुत क्षाळी, असन्निधानी जे जेतुलेनी क्षाळावे ते तेतुलेनी क्षाळी. म्हणजे सन्निधानामध्ये जर का कर्मांचं क्षालन केलं तर काय होतं आणि असन्निधानामध्ये कर्माचं क्षालन केलं तर काय होतं? दोन्ही ठिकाणी कर्माचं क्षालन सारखं नाही आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला सन्निधानाचं महत्त्व काय आहे, आज्ञापालनाचं महत्त्व काय आहे हे आपल्या लक्षातच येईल. सन्निधानी तोकडेनी बहुत क्षाळी, सन्निधानामध्ये ईश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये तोकडेनी म्हणजे तोकडेनी काळे आणि तोकडेनी व्यापार आहे. तोकड्या काळात आणि तोकड्या व्यापारात अनंत बहुत क्षाळी म्हणजे बहुत कर्मांचा नाश होऊ शकतो. उदाहरण आपण परत तेच घेऊया स्मृतीस्थळातलं. जसं तो हेल्याच्या पाठीवर ते पाणी आहे वगैरे आणि तेव्हा महादाईचं म्हणतात एक लोटा जर का पाणी एखाद्या साधूंना, महात्म्यांना, आचरणवंत व्यक्तीला जर का दिला असता तर हेल्याचा जन्म जो आहे तो कदाचित नासला असता. म्हणजे त्या ठिकाणी एक लोटा पाणी जो आहे त्याच्यामुळे एखाद्या हेल्याचा जन्म नासू शकतो. म्हणजे महादाईसांनी हे सांगितलेलं आहे. कदाचित म्हणजे सन्निधानामध्ये, ईश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये जर का असं एखादा लोटा जर का पाणी दिलं तर अनंत हेल्या त्या संबंधित जे काही जन्म असतील ते नासू शकतात. आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे की सन्निधानी तोकडेनी बहुत क्षाळी, याच्यावर आपण उदाहरण बघतो आहोत की आमच्या स्वामींनी भटोबासांना स्वानमुखी खीर खायला लावलेली आहे. स्वामी म्हणतात की बाबा खीर बनवलेली आहे, तुम्ही काय करा ती खा. ते म्हणतात असं कसं काय खायचं, बाईसा येतील ओरडतील. स्वामी म्हणतात त्या जसं तुम्ही खाणार आहात तशी खाऊ नका, जसं श्वान खाईल तसं खा. म्हणजे कसं, श्वान कसं खाणार आहे तशा हिशोबाने खायचं, वाटी वगैरे चमचा वगैरे घेऊन खायचं नाही. मग त्यांना पण स्वामींना काय अपेक्षित आहे लक्षात आलं भटोबासांना, आणि त्यांनी बरोबर मग नुसतं काय केलं, ते पातिल्यामध्ये सरळ तोंड हे केलं आणि जसं श्वान खाणार तशा पद्धतीने त्या खिरीचं सेवन त्यांनी केलं. आणि नंतर मग बाईसा आल्या, बाईसा म्हणतात अरे हे काय झालं, खीर स्वामींसाठी बनवलेली हे संपली कशी काय, कोणी खाल्ली, काय खाल्ली? तर स्वामी म्हणतात एक श्वान आलेला होता मोठ्या डोक्याचा, असं त्याचं एकदम हे होतं ते होतं असं असं स्वामी भटोबासांकडे बघून बघून म्हणायला लागले. बाईसांच्या लक्षात आलं आणि बाईसा म्हणतात अरे हे काय केलं, स्वामींसाठी बनवलेली खीर तू खाऊन टाकली वगैरे. तर आपल्याला लीळेतला तो भाग बघायचा की स्वामींनी अशा प्रकारे काय खायला लावण्याची काही आवश्यकता नव्हती, परंतु तत्संबंधित तिथे सांगितलेलं आहे की धावविती, पभविती, झंझविती, उंचे टेके असते ते समस्थळ करविती, हां, आणि दरे दरकुटे भुजविती. तर याच्यामुळे काय होतं, एके कर्मी नासक्ती, म्हणजे या अनेक ज्या काही स्वामींनी आज्ञा केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचे अनेक प्रकारचे कर्म नासतात, एकच नाही. आत्ता जर का आपल्याला एकच कर्म आपण भोगतोय तर एकच कर्म नासेल, तिथे तसं नाही आहे. तिथे एक कर्म तुम्ही करताय तर त्याच्यामध्ये अनंत कर्म नासणार आहेत. एक आज्ञा तुम्ही पाळता तर अनंत कर्म त्याच्यामध्ये नासतात आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय काय कर्म परमेश्वर नासवून घेत असतील माहिती नाही. भट्टोबासांना तापामध्ये पाठवलं, त्याच्यात स्वामींनी त्यांचा एकच ताप नाही, अनंत जन्मीचा त्यांचा ताप जो काही त्यांनी जोडला असेल तो सगळा त्याची स्वामींनी तिथे घालवलेला आहे. त्यानंतर आचार्य आणि नाथोबासांना स्वामींनी पोहायला पाठवलेलं नदीमध्ये. आचार्य तर निघून आले, आचार्य वाहणार नाहीयेत. स्वामींनी सांगितलं वाहणारे सरस्वती आणि उडून जाते, आणि तसं नाथोबासांचं नाही आहे. तर नाथोबा व्हायला लागले. खरं तर म्हणजे सन्निधानीचं जर का हे आहे तर त्यांनी स्वामींनी वाहू दिलं नव्हतं पाहिजे, परंतु ते व्हायला लागले म्हणजे ते वाहणारे आहेत, वाहून जाऊ शकतात. स्वामींनी काय केलं, त्यांना तेवढं तो कर्म भोगवलेला आहे
ते जेवढा अंतर जे काही वाहत गेले असतील, ते चिंतन मी पण पहिल्यांदाच सांगतोय की ते जेवढे अंतर काहीतरी वाहत गेले असतील, तेवढ्या अंतरामध्ये त्यांच्या अनंत जन्मीचं जे काही वाहत आलेला जो काही दोष असेल किंवा पुढे वाहत जाण्याचा त्यांनी तो काही प्रस्ताव जोडलेला असेल, तो सगळा स्वामी इकडे नासून टाकला आणि त्यांना सांगितलं आता पाय टेका. आत्ता पाय टेका तर मगाशीच का वाहू दिला. म्हणजे तो तेवढा भोग जो आहे तेही घाबरलेले आहेत. याच्यामध्ये 22 घाबरलेले आहेत. तर 22 सुद्धा अनंत काही कर्मांचा नाश झालेला असेल. आणि मग स्वामींनी विशिष्ट जी काही स्वामींना जेवढं साध्य करायचं आहे तेवढं करून सगळं त्यांचं वाहन तिकडे नासवलं आणि मग सांगितलं आता पाय टेकवा. मग काहीच नाही. म्हणजे आता तुम्ही वाहणार नाही कधीच. आता तुम्ही एकदम सक्षम आहात. तुम्ही पायावर म्हणजे धर्मरूपी जी वाट आहे त्या वाटेवर तुमची पावलं सक्षमपणे चालणार. आता तुम्ही डगमगणार नाही कधीच. म्हणजे हा स्वामींनी त्यांचा तो दोष त्या ठिकाणी नासला असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण लीळा जी बघितली, स्वान निके खीर खावं बने, ते म्हणजे आपण जर का समजा तसं समजा एक केलेलं आहे. एक उदाहरणादाखल आपण बघूया. तर एका श्वानाचा किंवा तत्संबंधित जिभेने पाणी पिणाऱ्या किंवा काही खाणारे जे काही प्राणी आहेत ते सगळे हिंस्र पशु आहेत. स्वामींनी काय केलेलं आहे की गाय कशी खाईल तसं खायला नाही सांगितलं. स्वामींनी स्वान मुखे म्हणजे श्वान जो आहे तो हिंस्र पशु आहे, मग त्याच्यामुळे त्यांच्यासारखं खायला लावलं. म्हणजे स्वामी काय करतात, तामस हिंस्र जे काही भाग आहे तो स्वामी आधी नासून काढतात. गाय कशी आहे, सात्विक आहे, त्याचं नंतर बघता येईल, तेही नासायचे त्याचं नंतर बघता येईल. परंतु आत्ता या ठिकाणी काय करायचं आहे, हिंस्र म्हणून जेवढं काय आहे ते दोषजनक सगळं अनंत किती नासले असतील ते देव जाणे. म्हणून स्वामी त्यांना म्हणतात म्हणजे इथले दिस काही करता काही वाईट त्याचे तुम्ही जाणा नका. ज्ञानाने तो अंदाज येतो परंतु स्पष्ट कळत नाही, पण अप्रोक्ष ज्ञानी यांना ते कळतं. त्याच्यानंतर आमच्या स्वामींनी सांगितलं भटोबासांना की बाबा तुम्ही काय करा, तुम्ही झाडावर थांबा आणि बाकीचे सगळे लोक तुम्हाला दगड मारतील. तुम्ही काय करायचं, सगळ्यांचे दगड चुकवायचे. म्हणजे भट्टोबा ज्या विभागामध्ये होते आधी स्वामींच्या भेटीच्या आधी काय होते, ते तलवार वगैरे घेऊन असं त्यांचं होतं. म्हणजे कितीतरी लोकांचा रोष त्यांच्यावर होता. आत्ता तर लोक त्यांना नावजत असतील, पण काय ज्या लोकांचं त्यांनी नुकसान केलेलं आहे ते लोकांचं त्यांच्यावर रोष असेलच ना काही ना काही. कोणीतरी काही ना काही त्यांच्याविषयी बोललंच असेल की यांना दगडाने ठेचून मारलं पाहिजे वगैरे वगैरे. स्वामींनी कदाचित त्या प्रकारची जी कर्म आहेत अनेकांचे दगड स्वामींनी मारायला लावले, परंतु भटोबासांनी ते चुकवलेत. म्हणजे आता भटोबासांना ते त्याचा जो काय भोग आहे तो भोग त्यांना नाही, तो चुकवणार आहेत. कारण की परमेश्वर काय करतात, चुकवतात. येथीच्या ज्ञानियासी आचरणवंतासी अनुसरले असी परमेश्वर काय करतात, कर्माची त्रिविधता करतायत आणि त्यांना जे काही भोग प्राप्त होणार आहे, प्रारब्ध भोगेक्षय पण कर्मस्वभाव भोग नाही, दैवस्वभाव भोग, दैवत्व त्रिंचत्व होणे नाही वगैरे अशा ज्या काही गोष्टी चुकवण्याचा जो काही जी काही नियमावली आहे त्याच्यामध्ये भटोबासांना तिथे हे केलेलं आहे आणि ते दगड ही चुकवलेली आहेत. म्हणजे जी काही दगड त्यांना लागणार आहेत, जो काही रोष लोकांविषयी आहे, जो काही प्रसव आहे तो प्रसव त्यांचा त्या ठिकाणी स्वामींनी नासून टाकलेला आहे. स्वामी त्यांना वानरेश असं म्हणतात. म्हणजे या फांदीवरून त्या फांदीवर म्हणजे तत्संबंधित जे काही त्यांचा जो काही कर्म असेल ते सुद्धा त्या ठिकाणी स्वामींनी नासून टाकलेलं आहे. जिथे कुठे त्यांनी श्राद्ध भोजन अपराधे तिकडे भोजन जे केलेलं आहे त्या भोजना संदर्भामधनं जे काही दोष घडलेला असेल, म्हणजे तो दोष जो आहे तो त्यापुरताच तो शिक्षा नाही आहे त्यांना. तर असे अनेक जे काही त्यांनी भोजन खाल्लेले असतील गत जन्मामध्ये पण मागील कधीतरी अनंत सृष्टी, अनंत चौकडे, अनंत युगा, अनंत जन्मांमध्ये, तर ते सगळे स्वामींनी त्या ठिकाणी काय केलेले आहेत, त्यांना तिकडून आल्यानंतर जे शिक्षा पण केलेलं आहे. म्हणजे मी असं म्हणेल की त्या फक्त एका जेवणापुरतं शिक्षा पण नाही आहे, ते अनंत जेवणं ज्यांनी ती केलेली आहेत त्या जेवणाबद्दल त्यांना ती शिक्षा असेल, जे अन्य भजन त्यांनी खाल्लेलं असेल. आणि कदाचित त्या उड्या मारवून स्वामींनी सोपी शिक्षा आधीच का नाही दिली? स्वामींना माहीत नव्हतं का यांच्या उड्या लेखी लागणार नाही आहेत.
परंतु स्वामींनी काय केलेलं आहे की त्यांना कठीण शिक्षा दिली आणि एकही त्यांची उडी लेखी लागली नाही. म्हणजे काय केलेलं आहे की त्यांच्याकडनं ते कष्ट तर करून घेतले, केली क्रिया वाया न वचे. स्वामींच्या लेखी नाही लागली म्हणजे स्वामींच्या नियमात नाही बसली आहे. लेखी लागली नाही म्हणजे त्या उड्यांचा काही फायदा झाला नाही असं नाही. फक्त स्वामींनी जो नियम लावला त्या नियमात ती उडी नव्हती, परंतु स्वामींचीच आज्ञा म्हणून उड्या मारल्या तर ते कुठे ना कुठे त्यांचा कुठला ना कुठला कर्मनाश झालेलाच आहे. म्हणजे अनंत वेळा आपण चुकीच्या गोष्टी करत आलो, त्याच्यामुळे काय झालं की आपण अनंत वेळा आपलं काय झालेलं आहे, या कर्मफळातनं त्या कर्मफळात, त्या कर्मफळातनं त्या कर्मफळात आपण उड्या मारत आलेलोच आहोत, आहे की नाही. प्रत्येक कर्मफळात आपण चाललेलो आहोत. उड्या मारणे म्हणजे काय, तुम्ही घरातून निघता ऑफिसला जाता, इथून उडी मारायची तिथे, तिथून उडी मारायची गाडी, तिथून उडी मारायची परत घरी. म्हणजे हे काय आहे, आपलं आयुष्य याच्यामध्ये सगळं चाललेलं आहे, निवांत असं काही नाही आहे. ते अनंत जन्मीचे ज्या काही त्यांनी या कर्मफळातनं त्या कर्मफळात जाणं जे आहे ते सगळं स्वामींनी नासून टाकलेलं आहे. आणि मग दंडवताची क्रिया आहे समजा की बाबा त्याच्यामध्ये सुद्धा स्वामींनी त्यांना ते दंडवत घालायला लावले. अनंत कर्म त्याच्यामध्ये नासून आणि प्रस्तुत जे भोजन केलेलं आहे त्यांनी, ते प्रस्तुत भोजन सुद्धा काय केलेलं आहे, स्वामींनी पचवून टाकलेलं आहे. म्हणजे जे पोटात राहिलं नाही पाहिजे. एखादी गोष्ट जी आहे आपल्या पोटात आहे, ती पोटात आहे तोपर्यंत कधी पण बाहेर पडू शकते, हो की नाही. किंवा ती पोटात आहे म्हणजे ती काही ना काही दोषरूप कार्य करू शकते ती. आता ते जर का अन्न हे विकल्पजनित आहे आणि ते पोटात आहे अन्न, तर काय होईल, मनामध्ये विकल्पजनित उल्लेख येतील, वाचेमध्ये विकल्पजनित उच्चार येतील आणि क्रियेमध्ये एखादं विकल्पजनित क्रिया सुद्धा घडू शकते. म्हणून ते अन्न पोटात राहिलंच नाही पाहिजे. ते स्वामींनी काय केलं, पचवून टाकलं, ते संपवून टाकलं पोटातलं. आणि सगळं आटोपल्यानंतर मग भटोवास म्हणायला लागली की आता भूक लागली, स्वामींतात घ्या आता पाणी भात. पथ्य काय आहे, पाणी भात. म्हणजे इथे सांगितलेलं आहे की मलिनत्व जर का आलेलं असेल जीवाला, आपल्याला वाटतं की आमचं स्मरण चांगलं होत नाही वगैरे, अशांना आचार सांगतात की त्यांनी काय केलं पाहिजे, काला करून खाल्लं पाहिजे. रोजचं जे भोजन आहे ते वेगवेगळं न खाता सगळं एकत्र करून खाल्लं पाहिजे. देवाला विनंती वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्याच बरं का. नुसतं तुम्ही काला करून खाल्ला आणि त्याच्याने तुमचं मलिनत्व जायला असं नाही. देवाला ती विनंती करणं भाग आहे, तो एक भाग आहे. त्याच्यानंतर चांगल्या अजून अधिक प्रमाणामध्ये जर का मलिनत्व असेल तर मग काय केलं पाहिजे, मग त्या व्यक्तीने भिक्षा मागणं अनिवार्य आहे. म्हणजे भिक्षा मागून त्यांनी काला करून ते खाल्लं पाहिजे, जेणेकरून काय होईल, त्यांचं ते मलिनत्व फिटेल. तर हे आहे पथ्य. त्याला एखाद्या दोषाला हे पथ्य आहे भिक्षांना. म्हणजे आता ते स्वामी त्यांना जे त्या ठिकाणी पाणी भात देत आहेत, म्हणजे ते काय आहे, ते एक प्रकारचं पथ्य आहे त्याच्यावर. आता एवढं सेवादास्य झालं, स्वामींचे आज्ञापालन झालं, सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग आता भिक्षांनाचं त्याच्यावर पथ्य आहे. म्हणजे पूर्णपणे जो काही दोष उद्भवला असेल, उद्भवणार असेल, तो प्रसव जो असेल तो पूर्ण नासून टाकला स्वामींनी त्या ठिकाणी. अशा प्रकारे सन्निधानी तोकडिनी भौतक शाळे, म्हणजे सन्निधानामध्ये ईश्वराच्या तोकडिनी काळे आणि तोकडिनी व्यापारे भौत कर्मांचा नाश त्या ठिकाणी होतो. आणि आपण हे अनेक लीळेंमधनं आपण हे बघितलं. शांताबाईचा होत्या, शांताबाईसांबद्दल आमचे स्वामी म्हणतात की शांताबाईसांची कर्मे इतकी कठीण होती की ती अजिबात ती नासल्या जात नव्हती. आपल्याला त्यांच्या एकंदरीत आयुष्यावरूनच कळतं. मुलगा गेला, पती गेला, मुलगी विधवा झाली, एक वेडी झाली आणि मग आता काय परिस्थिती आहे, पूर्ण संपत्ती अडका सगळं निघून गेलं. म्हणजे किती कर्म जोडून ठेवलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की आम्ही उपदेशी असून देव आम्हाला काही मदतच करत नाही, देवाने काहीतरी मदत केली पाहिजे, सहाय्य केलं पाहिजे. पण त्या ठिकाणी शांताबाईसारखी व्यक्ती होती, तिला सुद्धा तेवढंच दुःख होतं. असं नाही की आत्ताच्याच काळात हे दुःख आहे सगळं. त्या काळामध्ये शांताबाईसांना किती मोठं दुःख होतं आणि शेवटचा निर्णय मृत्यू सगळं ठरलेलं होतं आणि ते निघालेले पण होते. आणि अशा वेळेस स्वामी भेटल्यानंतर नुसते स्वामी भेटले म्हणून त्यांचं दुःख हरण नाही झालं, तर स्वामींकडे ते समर्पित झाले. स्वामींनी जे सांगावं ते शांताबाईसांनी ऐकत जावं, ते पालन करावं आणि त्या पद्धतीने मग त्यांचं एक एक कर्म शाळण होत गेलं. स्वामी सांगतात बोरी बाबळी शिंपा. आता त्याच्यातनं काय आहे, पण काहीतरी क्रिया करायला लावली.
आणि त्याच्यामुळे काय झालं की काय परमेश्वराचा हेतू आहे की त्यांचे जे काही कठीण कर्म होते, स्वामी सांगतात येथून ते आम्ही काय केलेले, जाळून टाकलेले आहेत. आता म्हातारीची कर्म कशी होती, कठीण अशी होती. स्वामींनी काय केलं, नुसत्या त्या काही गोष्टी म्हणजे साधारणशा काही उपाय सांगितले, साधारणचे काही आदेश दिले, आज्ञा दिल्या, विधिनियम सांगितले आणि त्याच्यातनं ते सगळं नासलं. म्हणजे तुमचे अडथळे, दोष, कर्म नासणे हे काही कठीण नाही आहे. आपण ते कठीण करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर का आपण निश्चित केलं की आपण समजूनच घ्यायचं नाही एखादी गोष्ट, मग तुमच्यासाठी ती कठीणच आहे ती. पण तुम्ही जर का ते समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून जर का तुमची पावलं चालली तर तुमच्यासाठी किती पण कठीण गोष्ट असो ती सोपीच आहे. आता बघा, विमान चालवणं का सोपी गोष्ट आहे का? काहीच सोपी गोष्ट नाही आहे. एखादी गाडी समजा आपल्याला चालवताना काय प्रॉब्लेम आला, लगेच गाडी रस्त्याच्या बाजूला लावली, उतरलं. तसं विमानाच्या बाबतीमध्ये करता येतं का काही? किती काहीतरी ते असतं. तरी पण विमान चालवणारे आहेच की नाही, विमान चालवायला शिकणारे लोक आहेच की नाही, म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी ते सोपं करून घेतलेलं आहे, त्यांचा तो हे झालेला आहे. पण बाकीच्यांना, आपल्यासारख्यांना म्हटलं तर आपण तर म्हणून नाही बाबा, आपल्याला बिलकुल चालवता नाही येणार, म्हणजे आपण कठीण करून घेतलेलं आहे. तसं एखादं कर्म जे आहे ते नासायचं की नाही नासायचं, एखाद्या विधीला आपण समोर जायचं की नाही जायचं, त्याचा आवडीपूर्वक स्वीकार करायचा की नाही करायचा, तो विधी सोपा करून घ्यायचा की नाही घ्यायचा, हा आपल्यावर आहे सगळं काय. आपण जर का म्हटलं की आम्हाला कर्मनाश होणारच नाही, तर मग कधीच होणार नाही. मग चलने दो, अजून सृष्टी भरपूर आहेत, खूप लोक आहेत, अजून खूप जीव आहेत. आपला नंबर लागेल सगळ्यात शेवटी, म्हणजे सगळे जीव उद्धरलेले असतील आणि शेवट कोण येणार असेल तिकडून तर आपण असू. कारण की आपण नेहमी माघारी राहिलो. परंतु ज्या दिवशी तुम्ही निश्चित कराल की ह्यांची जशी कर्म नासली आहेत, लीळाचरित्रामध्ये अनेक जीव आहेत त्याच्यामध्ये, ह्यांची जशी कर्म नासली तशी आमची सुद्धा कर्म नासलीच पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं, त्या दृष्टिकोनातनं आपण पाऊलं जर का आपली टाकली तर निश्चितपणे आपले सुद्धा कर्मना सहज सोप्या गतीने होणार. म्हणजे काही याचा जो सुरुवात आहे ना, ती सुरुवात कठीण आहे, परंतु पुढे सोपं आहे. आचार्यांची सुरुवात थोडी कठीण आहे, नंतर सोपं झालं, पटापट कर्म नासतात. आमच्या शांताबाईसांची सुरुवात कठीण आहे, परंतु नंतर एकदम सोपं आहे. तिथे मग एवढी योग्यता झालेली आहे की स्वामींनी जे जे काही आज्ञा विहिली ते त्यांनी यथोचित म्हणजे सहजपणे, त्यांना असं वाटायला लागलं की हे काहीच नाही. जे काही सांसारिक दुःख होतं त्याच्यापेक्षा तर हे दुःख काहीच नाही. तूप न खाणे, मीठ न खाणे, भिक्षा मागूनच खाणे, हे काही त्रासदायक नाही, हे उलट चांगलीच गोष्ट आहे. आणि हे करणं सोपं आहे. म्हणजे तुम्हाला काय करता आलं पाहिजे, संसारातलं दुःख आणि विधी आचरणातले कष्ट, या दोघांचं जे ताळमेळ तुम्ही लावाल तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की संसारामध्ये जास्त दुःख आहे आणि विधी आचरणामध्ये जास्त कष्ट आहे. तर तुम्ही हे बघा की दुःख भोगण्यात आपल्याला कधी रस नसतो, आहे की नाही. म्हणजे प्रपंच हा बाजूला करून द्या, परंतु एखाद्या गोष्टीमध्ये कष्ट करण्यात आपल्याला रस असतो. एखाद्या गोष्टीत संघर्ष म्हणजे कष्ट जे करणं, एखादी गोष्ट कष्टप्रद एकदम करण्याचं एक काहीतरी वेगळाच आनंद असतो की त्यांना वाटतं नाही मी स्वतः करेन, कोणाची मदत नको, काही नको, मी स्वतः हे सगळं करेन. म्हणजे ते कष्ट करण्यामागचा जो काही भाग आहे तो वेगळा आहे. कष्टामध्ये पण दुःख होतंय, पण त्या दुःखाचा एक वेगळा आनंद आहे. कोणी साधू येणार आहेत अशा वेळेस विशिष्ट प्रकारे ते स्वागतासाठी म्हणा किंवा काही पदार्थ असतील, महिला वर्ग म्हणतात आम्ही स्वतःच बनवणार, कुणी हात लावायचा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कष्ट आहेत पण त्याचा तिला तो आनंद आहे. आमच्याकडे कोणी एक जण ते सिंधी आहेत, त्यांनी काय केलं की त्यांनी काहीतरी असं हे केलेलं होतं, काही मानलं असेल, काही कार्य आमचं झालं तर मग मी माझ्या घरापासून लोळत येईन. आतली उल्हासनगरची गोष्ट आहे. आणि ती सिंधी बाई, चांगले पैसेवाले लोक आहेत ते बरं का, असं पण नाही की गरीब आहे की काय. आणि त्यांचं ते कार्य झालं आणि ती लोळत मंदिरापर्यंत ती आली. म्हणजे बघा किती, म्हणजे ह्याच्यामध्ये कष्ट आहेत पण ते कष्ट करण्याचा तो एक आनंद वेगळा आहे की तिला एक त्याचा आनंद असणार आहे की मी देवाच्या दारामध्ये, असं संसारामध्ये याच्या त्याच्या समोर आपण हे करण्यापेक्षा आपण तर लोळतोच की ना एकमेकांना, म्हणजे काय बोलतात त्याला, भीक मागतोच की नाही आपण, काही ना काही हे करतोच की नाही, आपण काहीतरी मागणी करतो कोणाकडे, काहीतरी पैशाची, याची त्याची, एक प्रकारे आपण काय करतोय
हिंदीमध्ये त्याला रोनार गिडगिडाना बोलतात असं. तर ते आपण करतोच आहात. त्याच्यापेक्षा बाईचा जसं स्वामींच्या समोर जशा हे झाल्या, आड पडलेल्या, दंडवत घातलेला आहे, प्रायश्चित केलेलं आहे, तसं जर का देवासमोर केलं तर त्याचा फायदा आहे. आपण दुसऱ्यांसमोर जे काही हे करतो आहोत तर त्याच्यामुळे अनेक कर्म आपण जोडून घेतो, पण ईश्वराच्या ठिकाणी जेव्हा आपण आड पडतो त्यावेळेस अनेक कर्म जे आहेत ते नासले जातात त्या ठिकाणी. आणि म्हणून सन्निधानी तोकडेनी बहुतक्षाळी, बहुतांशी आपण नेहमी हे बघायचं की ईश्वराच्या अवतारांच्या सन्निधानीच आम्ही असलो पाहिजे आणि त्या ठिकाणी आमच्या कर्मांचा नाश झाला पाहिजे. किंवा सन्निधानी म्हणजे विधीच्या सन्निधानामध्ये आमच्या कर्मांचा नाश झाला पाहिजे. म्हणजे आपण विधीच्या सन्निधानी जेवढं असू आणि त्याच्यामध्ये जर का काही जे आपण कर्म करतोय त्याचे अनेक जे कर्म आहेत ते नासल्या जातात त्याच्यामध्ये. विधीच्या सन्निधानी राहा. तुम्ही देवाने सांगितलं म्हणून तुम्ही भिक्षेला जात आहात, मग त्याच्यामध्ये दिखावा वगैरे काय नाही, पण देवाने सांगितलं म्हणून त्या हिशोबाने चाललेला आहात, अनेक कर्म नासू शकतात. देवाने सांगितलं म्हणून कुणाची सेवा शुश्रूषा तुम्ही करताय ती आपुलकेपणाने, आवडी, त्याच्यामध्ये आवडी आपुलकी हे सगळं गोष्टी पाहिजेत. नाही तर फक्त वृक्षपणे करायचं आणि का करताय, मला देवाने सांगितलेलं आहे, म्हणजे त्याच्यात वृक्षपणा आहे, ओलेपणा आपलेपणा काही ना, तर ती सेवा काही कामाची नाही. आपुल्या पडल्याची शुश्रूषा म्हणजे तो आपला वाटला पाहिजे, आपल्याला तो आचरणवंत असला पाहिजे आणि मग तो आपला सुद्धा वाटला पाहिजे. पूर्वोत्तर क्षण दुर्लभ म्हणजे तो आपला आहे म्हणून तसं आपल्याला तसं वाटलं पाहिजे. तर एकंदरीत या ठिकाणी विधींच्या सन्निधानी म्हणजे विधीमध्ये तुम्ही असाल म्हणजे हे सन्निधानच आहे. याच्यामध्ये सुद्धा तोकडेनी बहुतक्षाळी. असन्निधानी जे तुले निक्षाळावे ते तुले निक्षाळी. आणि असन्निधानामध्ये जर का तुम्ही आहात म्हणजे एक तर ईश्वर अवताराच्या असन्निधानामध्ये आहात, तर जेवढ्या कर्मांचं तुम्ही क्षाळन करताय तेवढेच कर्म क्षाळले जातील. तिथे असं काही वेगळं असं नाही की एक कर्म क्षाळन केलं 2 कर्म क्षाळन झाले. एका कर्माच्या क्षाळनार्थ तुम्ही गेलेले आहात आणि ती क्रिया करताय आणि त्याचे 10 कर्म नासल्या गेले असं नाही होणार. एक कर्म क्षाळन करता तर एकच कर्माचा नाश होणार. सन्निधानामध्ये एक कर्म करताय तर 10 कर्मांचा नाश होऊ शकतो, अनंत कर्मांचा नाश होऊ शकतो. आता असन्निधानी म्हणजे फक्त ईश्वर अवताराच्याच असन्निधानी नव्हे, तर विधी आचरणाचं जे काय असन्निधान आहे म्हणजे आपण अविधीमध्ये आहोत. अविधीमध्ये आहोत म्हणजे विधी करत नाहीत आहोत, म्हणजे हे सुद्धा काय आहे, असन्निधान आहे. मग याच्यामध्ये काय होणार, आपण जी क्रिया करतो आहोत त्याला कुठल्याच प्रकारे विधीचं काहीच जे काही हे पाहिजे, आधार पाहिजे, विधीचा आधार तो नाहीच आहे. म्हणजे जर का आपण कुठलीतरी शांती करवतोय, त्या शांतीचा आणि तुमच्या त्या ईश्वरीय ज्ञानाचा काही संबंध नाहीये, मग आता काय होईल, आपण कशात आहोत, असन्निधानात आहोत. आणि असन्निधानामध्ये असून परत आपलं क्रिया जी आहे ती योग्य प्रकारे नाही झाली, ती अयोग्य प्रकारे झाली. म्हणजे सन्निधानामध्ये असन्निधाना म्हणजे ईश्वर अवताराच्या असन्निधानामध्ये जर का कर्मक्षाळन जे आहे ते सुद्धा जेवढं तेवढंच होतंय, पण असन्निधानामध्ये जर का आपण दोष आचरण केलं तर काय होईल, म्हणजे ते आपण वाहत 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 जाऊ. आमच्या स्वामींच्या सन्निधानी जर का कोणी दोष आचरण केले की लगेच शिक्षा पण व्हायचा, तो दोष तिकडे थांबायचा. पण ईश्वर अवताराच्या असन्निधानी जर का आम्ही दोष आचरण करत असू, आमचं कान कोण पकडणार, आम्हाला कोण शिक्षा पण करणार, आमचा प्रसव जो आहे तो कोण थांबवणार, याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. आणि म्हणून असन्निधानी जे तुले निक्षाळावे ते तुले निक्षाळी. असन्निधानात जेवढं क्षाळन झालं पाहिजे तेवढंच फक्त क्षाळन, जेवढं क्षाळन केलं तेवढंच फक्त क्षाळन होतं, अधिक कर्मांचं क्षाळन त्या ठिकाणी होत नाही. आजच्या या सत्रामध्ये आपण 32 ते 36 वचनांचं श्रवण चिंतन आपण आजच्या या सत्रामध्ये केलेलं आहे. दंडवत हो.